नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरामध्ये। आज आपण उन्हाळा सुट्टी स्पेशल मुलांचा आवडता खाऊ ही सिरीज चालू केली आहे, त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। खास मुलांसाठी स्नॅक्स बनवते। तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलं घरीच असतात आणि मधला वेळ सारखं त्यांना भूक लागते आणि काहीतरी द्यायचे असते। अशा वेळी आपल्याला वाटतं की काहीतरी मस्त कुरकुरीत स्नॅक्स करून ठेवावेत, जे जास्त दिवस टिकतील किंवा त्यांना खायला देखील मजा येईल, आवडीने खातील। तर अशाच 2 रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी सोप्या आणि खायला स्वादिष्ट असणार आहेत। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, काहीतरी हेल्दी आणि कुरकुरीत मुलांना द्यायचे असेल तर हे क्रिस्पी मखाना अगदी 5 मिनिटात तयार होतो। सगळ्यात आधी आता हे मखाने आपण भाजून घेणार आहोत। इथे आता मी गॅसवरती कढई चढवलेली आहे। मखाने स्वच्छ करून घ्यायचे आणि कोरडेच भाजून घ्यायचे आहेत, तेही मंद आचेवरती भाजून घ्यायचे। 4-5 मिनिटं चांगलं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। 4-5 मिनिटे आता चांगलं भाजून घेतलेलं आहे। हे पहा, हातानं असं दाबलं का नाही असं कुरकुरीत झालं पाहिजे। आता आपण काढून घेऊया याला। इथे मी 1 चमचा तूप घेतलेलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता। आता याच्यात पाव चमचा घालायची आहे हळद आणि मखाने घालायचे आहेत आणि एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे। याला आपण भाजूनच घेतलेले आहेत मखाने आणि तुम्ही तेलाऐवजी तूपच वापरा, त्याने मखाण्याला चविष्ट वास आणि चवही येते छान। आणि मुलांनाही द्यायचं आहे म्हटल्यानंतर तेलापेक्षा तूपच चांगले। याच्यात स्वादानुसार नमक घालायचे आहे आणि याच्यात आता चांगला स्वाद येण्यासाठी इथे मी चाट मसाला घेतलेला आहे। चाट मसाल्याने खूपच भारी लागतात, मुलांनाही खूप जास्त आवडेल। 1-2 मिनिट असं मिक्स करून घ्यायचं आहे। मखाने मंद आचेवर भाजावेत, नाहीतर बाहेरून जळतील आणि आतून मऊच राहतील, त्यामुळे लक्षात ठेवा मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत। मी आता याच्यात चाट मसाला घातलेला आहे। याच्याऐवजी फ्लेवरसाठी तुम्हाला आवडत असेल तर मॅगी मसाला किंवा पेरी पेरी मसाला वापरून नवनवीन स्वाद घेऊ शकता। तर तयार झालेला आहे, आपण काढून घेऊया। बघा किती छान रंग आलाय, आपले कुरकुरीत मखाने तयार आहेत। हे पहा, एकदम कुरकुरीत छान झालेले आहेत। तुम्ही आवाज ऐकलात ना, एकदम कुरकुरीत छान झालेले आहेत। रंगही छान आलेला आहे। आपले कुरकुरीत मखाने तयार आहे। तुम्ही डब्यात भरून आठवडाभर आरामात मुलांना देऊ शकता। नक्की ट्राय करून पहा। आपण आता दुसरी रेसिपी पाहूया। इथे आपण बनवणार आहोत मसाला शेंगदाणे। चटपटीत आणि कुरकुरीत बनतात। हा मधल्या वेळेत मुलांना देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आणि हे बनवायला एकदम सोपे आहेत, महिनाभरही टिकतात। त्याचे साहित्य पाहूया। इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 छोटी वाटी बेसन घेतलेले आहे, 2 चमचे तांदळाचे पीठ, अर्धा ते पाऊण चमचा हळद आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता। आमचूर पावडर आहे 1 चमचा आणि काळी मिरी अर्धा चमचा घेतलेली आहे, कुटून घ्यायची पावडर नसली तरी, आणि स्वादानुसार नमक आहे। चला तर आता बनवूया। सर्वात पहिल्यांदा एक बाउल घेऊया। बाउलमध्ये बेसन, तांदूळ पीठ, हळद, लाल तिखट आणि आमचूर पावडर सगळी घालणार नाही आहोत, थोडीशी ठेवणार आहे वरून टाकण्यासाठी। स्वादानुसार नमक। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। आता याच्यात शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। हे पहा आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसेच पाणी घालायचे आहे, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही याच्यात। इथे आता मी लागेल तसं पाणी घालणार आहे। बिलकुल पातळ करायचं नाही याला आपल्याला मिश्रण। लागेल तसेच पाणी घालायचे आहे।
हे पहा, हे असं झालं पाहिजे, असं आपल्याला तेलात टाकता आलं पाहिजे. त्यामुळे जास्त पातळ अजिबात करू नका, हे असं करायचे. ते मी आता तेल चढवलेलं आहे, गरम झालं आहे का ते पाहूया. गरम झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि हे मिश्रण मी करताना 2 चमचे तेलही टाकलेलं आहे. ते स्किप झालेलं आहे माझ्याकडून. याच्यात तेल जरूर टाका, 2 चमचे. आता एक एक करून तळून घ्यायचं आहे, एक एक करून टाकायचं असं वेगवेगळं. हे तुम्ही एअर फ्रायरमध्ये बी बनवू शकता. एअर फ्रायरमध्ये खूप छान बनते. हे पहा, मी आता सर्व टाकलेलं आहे. इथे पहा, हे सर्व मी घालून घेतलेलं आहे. आता असं हलवत राहायचे आणि भाजून घ्यायचे आहेत. मंद गॅसवरच भाजून घ्या, म्हणजे एकदम कमी गॅस ठेवायचा नाही आणि एकदम फुली ठेवायचा नाही. तांबूस कलर येईपर्यंत भाजायचं आहे. हे पहा, प्रत्येक शेंगदाण्याला कोटिंग छान झालेलं आहे, असं झालं पाहिजे. मध्यम गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुमच्या मुलांना जर कमी तेलाच तुम्हाला द्यायचं असेल तर एअर फ्रायरमध्ये करू शकता, खूप छान बनतात त्याच्यातही. हे पहा, असा तांबूस कलर आला पाहिजे आणि कुरकुरीत छान होतात. चला तर याला आपण आता काढून घेऊया. असेच आता सर्व काढून घेते मी. तर दुसरी बॅच अशीच तळून घेऊया. हे उरलेलं मी आता असंच टाकून घेते आणि तळून घ्यायचे आहेत. जेवढे होतील तेवढे असे सुट्टे सुट्टे टाकायचे आहेत. हे पहा, मी आता सर्व घातलेले आहेत. हे पहा, याला एक खूप छान कलर आलेला आहे तांबूस. काढून घेऊया हे पण आता. असेच मी आता सर्व तळून घेते. हे पहा, किती छान आवाज येतोय. आवाजावरूनच तुम्हाला समजेल किती क्रिस्पी आणि कुरकुरीत बनलेले आहेत. हे थोडंसं गरम आहे तोपर्यंत आमचूर मसाला टाकायचा आहे आणि असे मिक्स करून घ्यायचे आहे. आवाज ऐकलात ना, किती कुरकुरीत झालेले आहेत. इथे मी आता मसाला आमचूर पावडर मिक्स करून घेतलेले आहे. हे पहा, खाऊनी दाखवते किती क्रंच आवाज येतोय. बघा किती कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही रेसिपी नक्की करून पहा, मुलांनाही खूप आवडेल. आणि तांदळाचे पीठ घातल्याने शेंगदाणे जास्त वेळ कुरकुरीत राहतात. थंड झाल्यावरच याला हवाबंद डब्यामध्ये ठेवा, गरम ठेवू नका, नाहीतर मऊ येतील. याला 1 महिना तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर हे पहा, आपल्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत आणि खूप छान कलरही आलेला आहे, कुरकुरीत एकदम बनलेले आहेत. तर ही नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा, तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. आणि कशी झाली आहे तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.